अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 13 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे। 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आता तपास सुरू आहे। फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे। आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तर अशोक खरात विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला। पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती। खोटे गुन्हे दाखल करण्यासह 5 कोटींची नोटीस पाठवल्याचा देखील आरोप आहे। 4 मार्च 2025 रोजी बंधू कॅप्टन खरात याच्या संदर्भाची जी बातमी दैनिकात प्रसिद्ध केली होती, त्यानंतर कॅप्टन अशोक खरात याच्याकडून मला त्या ठिकाणी माझ्यावरती 5 तारखेला वावी पोलीस स्टेशन या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। एवढं करून कॅप्टन खरात न थांबता त्यांनी मला 5 कोटी रुपयाची त्याच्या वकिलामार्फत मानहानीची नोटीस पाठवली। त्यानंतर त्याच्या काही हस्तक्षेपातून मला रस्त्याने येत असताना त्यावेळी धमकावून 99 नंबरवरून फोन करून धमकी देणे असा जो प्रकार कॅप्टन खरातने 1 वर्ष माझ्यावरती जो मला त्रास दिला, त्या संदर्भात मी आज स्वतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्या विरुद्ध मी फिर्याद दाखल केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।